कुछ ठीक चल रहा है. उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार नक्कीच. शरद पवार जी आहेत, उद्धव ठाकरे जी आहेत, पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील. सर वंचित बहुजन अघाड़ी को लेके आखिरी मोमेंट तक आप बोल रहे थे कि हमारी बातचीत हो रही है. करेंगे ना, क्यों नहीं करेंगे. कल उन्होंने अपनी हाँ, करते हैं. चुनाव है, इलेक्शन है. अब 9 लोगों का एक लिस्ट उसने जारी किया है. इलेक्शन 5 स्टेप पर है ना, बहुत टाइम है, बातचीत जारी रहती है. हाँ, आपलं काय म्हणणं आहे. तुम्हाला अजूनही विश्वास आहे का की वंचित बहुजन आघाडी उर्वरित जागांसाठी आपल्याबरोबर बोलणी करेल किंवा उर्वरित जागांसाठी नाही, या देशामध्ये असलेलं दळभद्री हुकुमशाही, शोषण जे चाललंय सरकारकडून, भ्रष्टाचार, संविधानाची हत्या, याच्या रक्षणासाठी आम्ही जी एक लढाई करतोय, त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ती लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाचं रक्षण करणं ही फक्त आमची जबाबदारी नाही, सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे, कारण त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आहे. आणि मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतेही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही. डायरेक्ट और इनडायरेक्ट बीजेपी को मदद होगी, इस प्रकार का कोई भी काम या स्टेप आंबेडकर साहब नहीं उठाएंगे, क्योंकि वो भी इस लड़ाई में हमारे साथ है. राजनीति तो होती है, चुनाव आते जाते हैं. अगर देश नहीं रहा, संविधान नहीं रहा, तो क्या चुनाव लड़ेंगे. आज परिस्थिति यही है. इसलिए अम्बेडकर जी हो, हम सब हो, हमारे विचार एक है, पक्का है. बोला. निर्मला सीतारमण का बयान आया. कांग्रेस को लेकर नाराजगी दिख रही है. कल जो सूची जारी की गई थी, उसके बाद कांग्रेस की ओर से ये कहा गया है कि वो जो लिस्ट में नाम दिए हैं उनके प्रचार नहीं करेंगे. इस तरीके से लेकर ऐसा कौन बोलता है. संजय निरुपम ने कल कहा है कि मैं कांग्रेस पार्टी की बात करता हूँ, व्यक्ति की बात नहीं करता हूँ. मैं कांग्रेस पार्टी एज ए होल, मैं उनकी बात करता हूँ. मैं किसी व्यक्ति विशेष ने कुछ टिप्पणी की उसके ऊपर बात नहीं करूँगा. ये बात अगर मल्लिकार्जुन खड़गे साहब ने कही है तो उसके ऊपर मैं टिप्पणी करूँगा. ये बात अगर नाना पटोले जी, बाळासाहेब थोरात जी ने की है या पृथ्वीराज चव्हाण जी ने की है तो मैं बात करूँगा. बात ऐसी है कि हमारी लिस्ट आई है और सीट शेयरिंग की चर्चा लगभग पूरी हो चुकी थी. अब रामटेक हमारी सिटिंग सीट है ना, आपको तो सबको मालूम है. 5 बार जीत चुके हम लोगों से. अब वहाँ कांग्रेस ने अपना उम्मीदवार खड़ा किया, नाम घोषित किए, तो हमने क्या उसके ऊपर आक्षेप लिया है, ऑब्जेक्शन किया है? नहीं किया है, क्योंकि हमने ये तय किया था कि रामटेक आप लड़िए, मुंबई की जो ये सीट है नॉर्थ मुंबई वाली, वो हम लड़ेंगे. ये बातचीत हो गई है. सांगली वाली सीट है, सांगली वाली सीट के बारे में ठीक है, कांग्रेस पार्टी के मन में कोई दर्द हो सकता है. इसी प्रकार का दर्द हमें रामटेक और कोल्हापुर के सीट के बारे में है. सिटिंग है हमारी. आघाड़ी में इस प्रकार की बातचीत और चर्चा और सीट की अदला बदल हो जाती है. अब सभी को लगता है कि 48 सीटें हमको लड़नी चाहिए, तो लड़ लीजिए. डेमोक्रेसी है, लोकतंत्र है, हमको लड़ना चाहिए. हम सांगली लड़ेंगे. मैं ज़रूर ये मानता हूँ कि सांगली में कांग्रेस पार्टी का केडर है, हमारा भी है, कोल्हापुर में भी हमारा था, रामटेक में हमारा था. अब एक केडर महाविकास आघाड़ी के साथ अगर आता है तो सांगली वाली सीट महाविकास आघाड़ी को हम दे सकते हैं ना. शिवसेना हो, एनसीपी हो या कांग्रेस हो, ये महाविकास आघाड़ी है. सर नवनीत सांगा. काँग्रेसच्या संदर्भामध्ये अजूनही नाना पटोले यांनी आत्ताच कोल्हापूरला असं म्हटलेलं आहे की सांगली आणि भिवंडीची जागा ही आमच्याकडे होती तरी देखील शिवसेने जाहीर केली, त्यामुळे आम्ही बैठकीला उपस्थित राहणार नाही. आणि काल बाळासाहेब थोरात यांनी देखील असं म्हटलं की तसं कुठेही ठरलं नव्हतं की कोल्हापूरची जागा तुम्हाला आणि सांगलीची आम्हाला, असं कुठेही ठरलं. त्यामुळे जे काही जो वाद आहे काँग्रेससोबतचा, सोबत विश्वजित कदम, विश्वास पाटील हे काल जर सांगलीमधल्या काँग्रेसच्या काही व्यक्ती, आम्ही एक स्पष्ट केलेलं आहे, सांगलीच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कोणीही कटुतेनं बोलायचं नाही. जरी सांगलीच्या बाबतीत काही लोकांनी काही भूमिका व्यक्त केली असती,
काँग्रेसच्या दिल्लीत गेले असतील, महाराष्ट्रात जाऊन बोलत असतील, तरी आमच्या सूचना आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्यानं आहेत की आपण त्याच्यावरती कोणतेही कटू मत व्यक्त करायचं नाही. या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या त्या व्यक्त केल्या असतील. अशा प्रकारच्याच भावना आमच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्याच्यावरती आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही आमच्यात ठेवलं, आम्ही काही त्याच्यावर जाहीर प्रचार केला नाही. अशाच प्रकारच्या भावना शिवसेनेच्या खालच्या केडरनं रामटेकच्या बाबतीत व्यक्त केल्या. सिटिंग सीट आहे. अशाच प्रकारच्या भावना आमच्या अमरावतीमधल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. या तिन्ही सीटवरती आम्ही अनेक वर्ष लढतो आहोत आणि या तिन्ही जागा आम्ही हसत महाविकास आघाडीसाठी आम्ही त्या सोडल्या, म्हणजे काँग्रेसला दिल्या. भावना आहेत, सांगलीमध्ये सुद्धा भावना असतील कार्यकर्त्यांच्या, पण शेवटी आपण महाविकास आघाडी म्हणून लढतोय. फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही. आघाडी ही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते आणि देवाणघेवाण होत असते. सांगलीची जागा जर आम्ही एकत्र राहिलो तर शिवसेनेच्या मशालीवर आमचे चंद्रहार पाटील 100% जिंकत आहेत. पण काही व्यक्तिगत कारणामुळे, काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना ते होऊ देणार नाही आणि ती जागा त्यामुळे शिवसेना लढते. आम्हाला खात्री आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा मिळतो आहे. लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेसुद्धा प्रचारात उतरतील, जसे आम्ही इतरत्र उतरलेलो आहोत. कोणी एखादा प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं, त्याला जबाबदार कोण असेल? काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो. आम्हाला करायचं नाही आहे. प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का, हे त्यांनी विचार करायचा आहे. महाराष्ट्रात नाही. अखिलेश यादव का नाराज़ आहेत? ममता बनर्जी क्यों अलायंस नहीं कर रहे, उसके बारे में भी चर्चा होने दो. लेकिन हम महाराष्ट्र में कांग्रेस के साथ है और रहेंगे. आप एक सीट के लिए देश का प्रधानमंत्री पद मत फूको. चलिए. कांग्रेस को नोटिस भेजा गया इनकम टैक्स की तरफ से. वेणुगोपाल का कहना है कि ये जो अकाउंट फ्रीज करने की तैयारी इलेक्शन को लेके जो फाइनेंस हो रहा है उसको रोकने की सब जगह पे हो रहा है. ये सिर्फ कांग्रेस को नहीं, हमारे ऊपर भी बहुत ही पोजीशन हमारी ख़राब कर दी. हमारे अमोल कीर्तिकर को नोटिस आ गया अचानक. हमारे और 2 प्रमुख लोगों को नोटिस आया है. अब कब तक चलेगा ये खेल हम देख लेंगे. हम भी खेलेंगे, आप भी खेलो. तो फाइनेंस मिनिस्टर का बयान है निर्मला सीतारमण का. पंजाब में आम आदमी पार्टी का प्रेस कॉन्फ्रेंस हुआ है जहाँ पे एमएलए कह रहे हैं उनको 25-25 करोड़ का ऑफर किया गया है. इस पे इलेक्शन कमीशन बहुत कम है. इतना रेट कैसा? महाराष्ट्र में तो 50 करोड़ का हिसाब हो गया है. तो पंजाब वालों को इतना कम क्यों दे रहे हैं? महाराष्ट्र में 50-50 करोड़ का पैसा खत्म हो गया इलेक्टोरल बॉन्ड का. इलेक्टोरल बॉन्ड का पैसा खत्म इतने जल्दी कैसे हो सकता है? 25 करोड़ क्या है ये? पंजाब इतना बड़ा स्टेट है और महाराष्ट्र में आपने 50 करोड़ की बोली लगाई थी 2 साल पहले और आप वहाँ 25 करोड़. ये अपमान है. ये नहीं, ऐसा नहीं चलेगा. बीजेपी का ये बहुत ही घृणास्पद व्यवहार है. तो लोटस ऑपरेशन शुरू हो चुका है. कुछ एमएलए जो दिल्ली के बीजेपी में जा चुके हैं, पंजाब के लिए अलग. देखिए, लोटस को ऑपरेशन करो या बनाना का ऑपरेशन करो या और किसी का